शिरोली येथील बाबासाहेब देशमुख विद्यालय शिरोली परिसरात एक उत्कृष्ट शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपास आले आहे. केवळ अभ्यासच नव्हे तर मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने शाळेत राबवले जाणारे उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. शाळेतील वर्गखोल्या हवेशीर आणि प्रशस्त असून त्या संगणक, प्रोजेक्टर आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्गाची सजावट मुलांनी बनवलेल्या वस्तू, चित्रे आणि थोर व्यक्तींच्या फोटोंनी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाळेत विज्ञान, संगणक, भाषा आणि भूगोल विषयांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. तसेच ज्ञानाचा खजिना असलेले समृद्ध वाचनालय विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीला खतपाणी घालत आहे. माझे नाव पुष्पा इक्बाल चव्हाण. कोणत्या क्लासमध्ये आहे? 10वी. कुठं राहते तू? शिरोली. शिरोली. तर तू इथं 10व्या वर्गात आहे, तर म्हणजे तू 5व्या वर्गापासून शिकली म्हणायची इथं? नाही, 8वी पासून. 8वी पासून आली का इथं? मग 8वी पासून इथं आली तर ह्या 2 वर्षामध्ये तुझ्या शिक्षणात काय फरक वाटत आहे? कसं वाटतं शिक्षण तुला? प्रायव्हेटच्या शिक्षणापेक्षा हे शिक्षण कसं वाटतं याचं? प्रायव्हेटच्या शिक्षणापेक्षा इथं शिक्षण लई चांगलं आहे. म्हणजे प्रायव्हेट पेक्षा इथं अशा लई सुविधा आहे. शिक्षक दुरून येतात इथं एक्स्ट्रा क्लासेस घेण्यासाठी. आम्ही 10वीत आम्हाला इंग्लिशची ट्युशन लावण्याची पण गरज पडली आहे. म्हणजे एवढं चांगलं सर शिकवतात. ग्रामर, सगळं रायटिंग स्किल वगैरे. गणिताचे एक्स्ट्रा क्लासेस आहे. तर म्हणजे तुम्हाला ट्युशनची पण सुद्धा गरज नाही पडत आहे. हो. म्हणजे शिक्षण खूप चांगलं आहे याचा अर्थ म्हणायचा. बरोबर. तर आता मग तुम्ही कसं येता, तर मग तुम्ही टिफिन वगैरे घरून आणत असता की इथं जेवण वगैरे आहे? इथे जेवण आहे आम्हाला. म्हणजे एक दिवस आड सर फ्रुट्स देतात. हो काय? हो, अंडे, केळी. खिचडीची चव पण खूप चांगली आहे. हो. म्हणजे सर लोक पण इथं त्यांनी काही ना काही फ्रूट वगैरे घेऊन आणतं आणि तुम्हाला देता म्हणत हो. सगळ्याला मुलं. हो. मग शिक्षणाबद्दल काय सांगणार तुझं? काय सांगशील या बहादे विद्यालय शिरोली त्या शाळेबद्दल काय सांगणार तुझं? बाकी विद्यार्थ्यांसाठी जे प्रायव्हेट मध्ये जे शिक्षणासाठी चाललेले आहे, ज्यांना हे गैरसमज झालेला आहे की समजा का गव्हर्नमेंट म्हणजे विद्यालयामध्ये काही शिक्षण पाहिजे तसं नाही राहत, तर लोक आहे ना समजा ते प्रायव्हेट कडे चालले इंग्लिश मिडियम वगैरे. तर मी आता इथं शाळेची बी चौकशी केली, शाळेचे पण व्हिडिओ बघितले. इथे इंग्लिश चांगल्या पद्धतीने शिकवत आहे. सगळ्या मुलांना त्याचे उत्तर पण म्हणजे येऊन राहिलेले आहे. तर मग आता हे जे नवीन जे आता जे पिढीतले जे मुलं जे आता इथं येणार समजा, तर याच्यासाठी तुझं म्हणणं काय? माझे म्हणणे आहे की प्रायव्हेट पेक्षा इथं चांगलं शिक्षण आहे. इथे आल्यावर आपल्याला काही प्रेशर राहत नाही. शिक्षक सुद्धा आपुलकीने राहतात आपल्यासोबत. इथे कॅम्प्युटर 1 तास शिकवतात. बेसिक नॉलेज देतात. डबल शिक्षण पण खूप चांगलं आहे. चांगल्या पद्धतीचं तुम्हाला सगळ्याला आवडते शिक्षण इथलं? हो. समजा आता तिथचं शिक्षण वगैरे कसं आहे? चांगलं शिकवते. काय सरचं नाव का तुमच्या? आणि तू कुठली आहे? जुनोनी. मग जाणं येणं कसं तुझं आलं? सायकलनं. मग डबे आणता की ते जेवण वगैरे काय आहे शाळेमध्ये? जेवण भेटते का? काय भेटते जेवायला? खिचडी. मुख्याध्यापक M.N. गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे शाळेचे वातावरण नेहमीच उत्साही असते. शाळेचे क्रीडा मैदान भव्य असून येथे क्रिकेट, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल यासारख्या खेळांना प्राधान्य दिले जाते. खेळाडूंच्या सरावासाठी शाळेने आधुनिक क्रीडा साहित्यही उपलब्ध करून दिले आहे. शाळेतील शिक्षक वेगवेगळ्या शैक्षणिक पद्धतींचा वापर करून अध्यापन करत असल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची ओढ वाढली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांना भारतीय परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून दिली जाते. शाळेच्या प्रगतीत मुख्याध्यापक M.N. गेडाम यांच्यासह P.D. भोयर, M.S. मेश्राम, A.W. बनसोड, B.M. राऊत, S.N. मुत्तलवार, G.S. ठाकरे आणि B.S. आडे या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभत आहे. विद्यालयाचे कर्मचारी स्टॉप आहे, आपण त्यांचे नाव त्यांच्या प्रतिक्रिया थोडक्यात विचारून घेऊ. मॅडम तुमचं नाव काय? ममता शंकरराव मेश्राम. कोण्या वर्गाला आहे तुम्ही? 7व्या वर्गाची क्लास टीचर आहे. अच्छा. सर तुमचं नाव? माझं नाव M.N. गेडाम. मी या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करतो. माझं नाव A.W. बनसोड आणि मी गणित विषय शिकवतो. सर तुमचं नाव? माझं नाव भूपेश मारुती राऊत. माझ्याकडे 9वा वर्ग आहे आणि अतिशय चांगले विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहे.
सर तुम्हाला माझे नाव श्री पी डी भोयर आहे. मी वर्ग 10वीचा क्लास टीचर आहे. माझ्याकडे इंग्रजी विषय आहे. माझ्या विषयाचा जेव्हा अध्यापन मी करीत असतो मला चांगला रिस्पॉन्स मिळत असतात. विद्यार्थी मनापासून शिक्षण घेत असतात. अध्ययनाची प्रक्रिया सातत्याने निरंतर आणि व्यवस्थित होत असतात. सर तुम्हाला माझं नाव प्रशांत गुलाबराव मालिका. या ठिकाणी मी वर्ग 6वा, 8वा आणि 10वा या 3 वर्गांसाठी विषय भाषा विषय आहे आणि त्यानंतर आपल्याला सामाजिक शास्त्र याचे विषय माझ्याकडे दिण्यात आलेले आहे. तर त्या संदर्भात मुलांना जास्तीत जास्त सखोल ज्ञान मिळण्याकरिता वेगवेगळ्या पद्धतींचा आम्ही त्या ठिकाणी शिक्षणामध्ये शैक्षणिक साहित्यामध्ये आम्ही तिचा वापर करत असतो. आणि आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचाही उपयोग आम्ही त्या ठिकाणी शिक्षणामध्ये आता आणत आहे. आणि ICT सारखा एक विषय आता आमच्याकडे लॅब आहे. तर ते आज मोहर्ली सर वगैरे आमचे कुणाल सर वगैरे तेही त्या प्रकारे मुलांना तिथे मार्गदर्शन देतात. आणि तंत्रज्ञानाचं युग असल्यामुळे मुलं सगळे आज तंत्रज्ञानामध्ये अद्ययावत होऊन आहे. आणि तंत्रज्ञानामुळे आम्हालाही त्या ठिकाणी मुलांनाही मुलांच्या संकल्पना चांगल्या प्रकारे म्हणजे ग्रामीण भागात त्यांच्या संकल्पना चांगल्या पूर्ण करण्यामध्ये तंत्रज्ञानाचा फार त्यामध्ये मोलाची आम्हाला मदत होत असते. नमस्कार, माझे नाव KD नमुलवार. मी बाबासाहेब देशमुख विद्यालय शिरोली येथे कार्यरत आहे आणि इथले मुलं खरंच चांगले आहे. इथला सर्व परिसर छान आहे आणि मुलं आम्ही आता त्यांच्याकडे जास्तीत जास्त इंग्रजी कशा प्रकारे बोलता येईल याविषयी आम्ही परिश्रम घेत आहोत आणि मुलांचा चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिसत आहे आणि मुलं हळूहळू इंग्रजी सुद्धा छान बोलत आहे. धन्यवाद. माझं नाव गजानन सांबशिव ठाकरे आहे. मी बाबासाहेब देशमुख विद्यालय सेवक म्हणून काम करत आहोत. माझं काम माझ्या प्रमाणे प्रामाणिकपणे मी चालू ठेवत आहोत. या सर्व सोयी सुविधा आणि शैक्षणिक दर्जामुळे बाबासाहेब देशमुख विद्यालय हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आदर्श केंद्र बनले आहे, अशा भावना पालकांमधून व्यक्त होत आहेत. आमच्या विद्यालयामध्ये मी जो कर्मचारी स्टाफ आहे आमचा सर्व एज्युकेटेड लोक आहेत. विषयामध्ये आपापल्या पारंगत आहेत आणि त्यांच्याकडे जो विषय आहे त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान त्यांच्याकडे असल्यामुळे ते विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवतात. सगळ्यांचं मला सहकार्य मिळतं आणि व्यवस्थित सर्व वर्गाचे पिरियड वगैरे होतात. एकूण शैक्षणिक कार्य आमचं त्या ठिकाणी चांगलं म्हणजे तुम्हाला सगळ्या सर लोकांचं योगदान चांगल्या पद्धतीने भेटते. सर्वांचं योगदान चांगलं आहे. आता सर माझा एक पुन्हा प्रश्न होता की आता शिरोली गावामध्ये शाळा आहे समजा, तर इथल्या सरपंचाकडून तुम्हाला काही मदत वगैरे? हो, आता या गावचे जे सरपंच आहेत श्री चंद्रकांत इंगळे पाटील यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत असते. ते नेहमी आपल्या शाळेला भेट सुद्धा देत असतात. पालकांची आणि आपली जेव्हा शिक्षक पालक संघाची मीटिंग वगैरे असते सगळी बैठका होतात त्यांना बोलावल्यानंतर ते उपस्थित होतात आणि सर्व या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे त्यांचं जातीने लक्ष असतं. तर सर माहित आहे का ते शिरोली गावात आता आम्ही येताना बघितला की ते एक रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये आहे ना कसं मुलाला जायसाठी बी म्हणजे हे होते. तर तुम्ही शिरोली गावचे जे सरपंच आहे यांना त्या रस्त्याबद्दल काही बोलू इच्छिता? त्यांना आम्ही त्या रस्त्याबद्दल बोललो होतो. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं मला एक प्रकारचं की एका फंडामधून तुमचा रस्ता आम्ही बनवून देणार आहोत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आदरणीय सरपंच चंद्रकांत इंगळे पाटील यांच्या वाड्यात होती. स्थापनेपासून बरेच वर्ष त्या ठिकाणी शाळा भरत होती, परंतु गावाच्या मधात शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानाची आवश्यकता होती आणि विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस त्या ठिकाणी खूप वाढत होती आणि म्हणून या शाळेला एक प्रशस्त इमारत असावी असं वाटलं, आवश्यकता वाटली आणि त्या दृष्टीने मग आमच्या संस्थेचे पारवा शिक्षण संस्था पारवाचे आदरणीय सचिव अण्णासाहेब देशमुख पारेकर यांना समजलं की या ठिकाणी आता अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं मैदानाच्या दृष्टीने मला आहे थोडंसं अडचणीचं होतं, प्रशस्त नाही. त्यांनी मग ते जागेसाठी आपल्याला कुठं याची व्यवस्था करता येईल
अशी माहिती काढल्यानंतर सरपंच साहेब यांनीच त्यांचं जे शेत होतं गावाला लागून, जास्त लांब नाही थोडं, तर त्या ठिकाणी त्यांनी तयारी दर्शवली आणि त्या दृष्टीने मग ती जागा ठरवण्यात आली. आणि आज आपण पाहतो या ठिकाणी की गावाच्या अगदी लागून थोडं दूर आहे, परंतु सहज शक्य होणार आहे. म्हणजे त्यांची प्रगतीसाठी काय ठरवलं आहे? पहा, प्रत्येक शाळेमध्ये येणारा विद्यार्थी हा एक शाळेचं दैवत असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकास करणे हे शिक्षणाचं ध्येय असते आणि शिक्षकांचं ते कर्तव्य असते. त्या दृष्टीने आम्ही सर्व विद्यार्थ्यांचा विकास कसा करून घेता येईल त्या दृष्टीने आम्ही काम करत असतो. या ठिकाणी आम्ही वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांचा ज्यादा वर्ग सुरू केला, 10 ते 10:40 पर्यंत. हा एक्स्ट्रा वर्ग. अप्रगत मुले आहेत ज्यांना थोडंसं लिहिण्याची वाचण्याची अडचण होते, त्यांच्यासाठी एक स्पेशल वर्ग त्यांना प्रगत करण्यासाठी तो घेतो. आणि स्कॉलरशिपला बसणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आमचे तज्ज्ञ शिक्षक त्या स्कॉलरशिपचा वर्ग घेऊन त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. तर आमचं उद्दिष्ट एकच आहे की या शाळेतला विद्यार्थी काहीतरी बनावा, घडावा, त्याचा विकास व्हावा. या दृष्टीने आम्ही जेवढं करता येईल तेवढं प्रयत्न करत असतो. नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।